राजे आदिलशहाच्या दरबारात दररोज जायचे। त्या दरबारात जाताना तिकडच्या रस्त्यावर कसायाची दुकाने लागायची। त्यात कच्चे गोमांस व गुरांच्या मुंड्या विकायला मांडून ठेवायच्या। तसेच काही लोक आदिलशहाच्या दरबारासमोर शिजलेलं मटण विकायला बसायचे। हे सगळं बघून राजांना वाईट वाटायचं व संताप पण व्हायचा। त्या लोकांना आणि त्या खाटकांना जीवानीशी मारून टाकावं असं राजांना वाटायचं, पण ते काहीच न बोलता शांतपणे तिथून निघून जायचे। एक दिवस राजे रस्त्याने चालले होते आणि त्याच मार्केटमध्ये एक कसाई एका गायीला कापताना राजांना दिसला। राजे लगेच त्या कसाईवर धावून गेले आणि त्यांनी त्या माणसाला चांगलाच मार दिला व आपल्या हातातील तलवारीने त्या कसाईचा हात तोडला आणि त्या गायीच्या पाया पडून त्या गायीला सोडवलं। ह्या गोष्टीचा संपूर्ण विजापूरमध्ये बोबाटा झाला, पण शहाजी राजांचं त्या दरबारात वजन असल्यामुळे कुणी काहीच बोललं नाही। ही गोष्ट आदिलशहाला समजली, पण तो सुद्धा काहीच बोलला नाही। शहाजीच्या मुलाने गोहत्या करणाऱ्या कसाईचा हात तोडला म्हणून तिकडचे लोक घाबरून गेले, पण थोडे दिवसाने वातावरण तसंच राहिलं।